read initially John chapter 12 and verse 24. आणि सुरुवातीला आपण योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय काढूयात आणि वचन 24 आपण वाचूया. योहान याचा 12वा अध्याय आणि वचन 24. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. The three things that I want to develop in this morning from the Word of God देवाच्या वचनामधून 3 महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला आज सांगण्यासाठी आवडेल. that we all have pain in our life की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेदना असतात on some level with something. आणि प्रत्येकाची पातळी वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, And we don't understand many times the purpose of it. आणि मग त्या वेदनेमागचा उद्देश नेमका काय आहे आपल्याला कित्येक वेळेस समजत नाही. Because we pray, we read the Word, we go to healing meetings, and nothing is happening. कित्येक वेळेस आपण प्रार्थना करतो, कित्येक वेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो, कित्येक वेळेस आपण आरोग्याच्या सभेला जातो, पण काहीच होताना दिसत नाही. So there's pain, and then we don't understand the purpose, and then finally there's a promise, and we don't know how to get there. आणि मग आपल्याला सुरुवातीला वेदना होतात, ती वेदना का आलेली आहे याचा हेतू आणि उद्देश आपल्याला समजत नाही, आणि मग आपण आपलं लक्ष लावत असतो की परमेश्वर देवाने त्यामागे आपल्याला कोणतं अभिवचन दिलेलं आहे. So every one of us will go through, have gone through, or is going through what I am going to speak about. आणि मग ज्या विषयावरती मी आज बोलणार आहे आपण सर्वजण त्या परिस्थितीमधून कदाचित गेलेलो असू किंवा कदाचित जात असू. It's important to understand how to navigate this road. आणि आता हे समजणं फार महत्त्वाचं आहे की या सर्व परिस्थितीमधून आपण जात असताना आपण नेमके कसे हेलकावे खात असतो आणि आपण कोणत्या दिशेने जात असतो. Because our very life hangs in the balance of how we do these things. कारण या गोष्टी आपण नेमक्या कशा प्रकारे करतो आणि कशा प्रकारे ते हाताळतो याच भोवती आपलं जीवन हे गुंतागुंतीचं बनलेलं असतं. With the things that we are talking about, आणि ज्या गोष्टींविषयी आज आपण बोलत आहोत there are no bows of gift. आणि त्या ठिकाणामध्ये कोणतीही भेटवस्तू असेल, कोणतेही बक्षीस असेल याच्याविषयी काहीही सांगण्यात आलेलं नसतं. And there are no victory parades or closures. आणि त्याच प्रकारे त्या ठिकाणामध्ये कोणताही विजय प्राप्त होईल, प्रशंसा प्राप्त होईल, स्तुती प्राप्त होईल अशी ही आशा नसते. Sometimes we go through a tremendous period of good things in our life. आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळेस आपण सर्व काही गोष्टी चांगल्या चांगल्या असतात, परिस्थिती पण चांगली असते, अशामधून जात असतो. And you find yourself in the promise of what it could be. आणि मग तुम्ही स्वतःला अशा ठिकाणामध्ये स्वतःला आढळता की आता जे अभिवचन मला देण्यात आलेलं आहे ते नेमकं कशा प्रकारचं असू शकेल. And you begin to think about that. आणि मग तुम्ही त्या अभिवचनाविषयी विचार करू लागता. And it's amazing. आणि खरोखर ते अद्भुत आहे. The promise of seeing God work through in your life, fascinating, to you. आणि परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये त्याचं अभिवचन पूर्णतेस नेत आहे हे बघून तुम्हाला फार अद्भुत वाटतं. It's like you're going on an adventure with God. हे असं आहे की तुम्ही परमेश्वर देवाबरोबर चालत आहात आणि मोठं धाडस आज तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. Feels like you can just dive off the cliff and God is going to carry you right through. आणि त्या अशा प्रकारे आहे की तुम्ही आता एक मोठ्या प्रकारे हवेमध्ये उडी मारणार आहात आणि परमेश्वर देव त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं संरक्षण करणार आहे. And so you feel like you're going through a season like this. आणि मग तुम्हाला असं जाणवतं की मी खरोखरच चांगल्या आनंदाच्या अशा प्रकारच्या ऋतूमधून जात आहे. And the promise of what could be coming is amazing. आणि मग जे अभिवचन आता मला प्राप्त होणार आहे ते देखील मोठं अद्भुत असं असणार आहे. But as you're stepping into it, we realize there is something else. पण ज्यावेळेस आपण त्यामध्ये आता पुढे पाऊल टाकतो आपल्याला समजतं की दुसरं पण काहीतरी गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. And that's where it becomes raw and emotional and real. आणि मग त्यावेळेस ज्या परिस्थिती आहे, ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला खऱ्या रीतीने समजू लागतात, त्या मागचं सत्य आपल्याला बाहेर येऊ लागतं. Not only are we in the middle of the promise of what it could be, आणि आता जे अभिवचन असू शकतं त्याच्या मध्यभागी ज्यावेळेस आपण असतो, we're also in the middle of the pain of losing what is. आणि त्याच प्रकारे त्या अभिवचन आपण गमावण्याच्या पण मार्गावर असतो ज्यावेळेस आपण त्या वेदनेच्या, त्या संकटाच्या आणि समस्येच्या मध्यभागी असतो. And that's hard.
आणि ते खरोखर कठीण आहे. When you're going through a tremendous season in your life ज्यावेळेस तुम्ही आपल्या जीवनामध्ये अतिशय कठीण काळामधून जात असता and then experiencing the pain that you are, it's very difficult to understand that. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस त्या वेदनेच्या काळामधून जाता, संकटाच्या काळामधून जाता, मग नेमकं काय होत आहे हे तुम्हाला समजण्यासाठी फार अवघड होऊन जातं. As amazing the promise is of what it could be, just as devastating the pain of losing is. आणि ज्यावेळेस आपण अशा संकटामधून जात असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये नक्कीच असा विचार येतो की जे संकटामधून आणि वेदनेमधून जात आहे आणि ज्या अभिवचनाची आशा मी बाळगलेली आहे ते अभिवचन मी आता गमावण्याच्या मार्गावर आहे. And so what we discover, मग आपल्याला काय समजून येतं, walking in the promise of what could be means losing the comfort of what it is. आणि आता अभिवचन आता मला प्राप्त होणार नाही त्याच्या मागची आशा मी गमावून बसलेलो आहे आणि त्या मागे असलेलं जे सांत्वन आहे, त्या मागे असलेलं जे सुख आहे ते देखील मी आता गमावण्याच्या मार्गावर आहे. It does not feel good, it's painful, and it's the pain of obedience. आणि अशी परिस्थिती मग आपल्याला आवडत नाही आणि अशा प्रकारच्या वेदना आपल्या जीवनावर येतात ते देखील आपल्याला आवडत नाही आणि मग त्यानंतर आपली जी परिस्थिती येते त्यामधून आपल्याला जावं लागतं. There is a pain in obedience, and here's why. आणि आपण पाहतो की जर आपण आज्ञापालन केलं तर त्यामागे अशा प्रकारच्या वेदना आणि समस्या येणारच, पण त्यामागचं कारण काय आहे? Obeying God is very painful. परमेश्वर देवाचं आज्ञापालन करणं हे वेदनादायक आहे. God will look at you and me at times and ask you to do some things that go against every desire you have. आणि परमेश्वर देव तुम्हाला आणि मला अशा गोष्टींचं आज्ञापालन करायला लावेल की ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही आणि त्या गोष्टी आपल्या इच्छेच्या अगदी विरोधामध्ये असतात. And He's going to ask anyways. आणि तो कोणत्याही प्रकारे आपल्याला आज्ञापालन करायला सांगू शकतो. God is going to go against your desire for comfort, your desire for control. आणि त्याच प्रकारे तुमचं जे सांत्वन करणं आणि तुमचं नियंत्रण करण्याच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छेच्या विरोधामध्ये परमेश्वर जाऊ शकतो. Your desire for things to just stay the same. आणि त्याच प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या तशाच राहाव्यात अशी तुमची इच्छा असते, पण परमेश्वर देवाची इच्छा बरोबर विरोधात असते. Because you see, we like to be in control. कारण आपल्याला सर्वांना नियंत्रणामध्ये राहायला आवडतं. We don't want changes आपल्याला परिवर्तन आवडत नाही, because change can hurt. कारण जे परिवर्तन आहे ते आपल्याला वेदना देऊ शकतं. Change can bring the unknown. आणि परिवर्तन आपल्याकडे अपरिचित गोष्टी आणू शकतं. And so we want things to be as normal as possibly can be. आणि म्हणून आपल्याला अशाच गोष्टी आवडतात की ज्या गोष्टी सर्वसामान्य असतील आणि ज्या गोष्टींशी आपण अवगत असू. So we earn for comfort, for things to stay the same, and for control. आणि म्हणून आपण काय बघत असतो की अशा गोष्टी मला कशा बरं प्राप्त होतील की ज्यामुळे त्या गोष्टींवर माझं नियंत्रण नसेल आणि ज्या गोष्टी मिळाल्यावर मला सांत्वन प्राप्त होईल, मला सुख प्राप्त होईल. But because God loves you, पण परमेश्वर देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणून and He wants you to grow, त्याची इच्छा आहे की तुम्ही वाढावं, because He wants you to experience the life only He can give, कारण त्याची अशी इच्छा आहे की जे जीवन त्याला तुम्हाला द्यायची इच्छा आहे त्या जीवनामध्ये तुम्ही वाढावं. then He wants a depth of relationship with Him. आणि मग त्याच प्रकारे त्याची इच्छा आहे की तुमचे त्याच्याबरोबर जे नातेसंबंध आहेत ते देखील अतिशय खोलवर रुजलेले पाहिजेत. And so God goes and touches every area of your life that you feel you have control over. आणि म्हणून ज्या तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्यावर तुमचं पूर्णपणे नियंत्रण आणि ताबा आहे, परमेश्वर देवाची इच्छा असे की तो त्या प्रत्येक विभागामध्ये येईल आणि त्या प्रत्येक गोष्टीला परिस्थितीला स्पर्श करेल. And then He asks you to obey Him instead of what you want and see how it goes. आणि मग त्याची अशी इच्छा असते की आता तुम्हाला काय वाटतं ही एक बाजू तो पाहतो आणि त्याची काय करायची इच्छा आहे ही दुसरी बाजू तो पाहतो आणि मग पुढे काय होतं ते तो बघतो. And at that point it becomes painful आणि मग त्याच वेळेस आपल्याला हे नेमकं वेदनादायक होतं. because you and I will need to change. कारण मग का तर तुम्हाला आणि मला मग बदलावं लागेल. Might have to sacrifice some things. कदाचित आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. Give up some of our comfort. आपल्या काही ज्या सांत्वनाच्या गोष्टी आहेत, आरामदायीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्णपणे देऊन टाकाव्या लागतील. Jesus is sitting across from you at the dining table, आणि येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर जेवणासाठी तुमच्या डायनिंग टेबलच्या समोर बसलेला आहे looking into your eyes आणि तुमच्या जीवनाकडे तो बघत आहे and saying to you, आणि तुम्हाला तो बोलत आहे, I know you don't want this, मला माहिती आहे की तुला ही गोष्ट नकोय and I know it is painful, आणि मला ठाऊक आहे की ही गोष्ट वेदनादायक आहे, but if you do what I'm telling you to do, पण जे मी तुला करण्यास सांगत आहे जर तू ते केलंस you have no idea of the life and depth and promise that comes
with following me. तर मग माझं आज्ञापालन केल्याने आणि माझ्या मागे येल्याने आणि माझं अनुकरण केल्याने तुला नेमका कोणत्या गोष्टी मिळतील, तुला नेमकं कोणतं अभिवचन प्राप्त होईल आणि किती खोलवर त्या गोष्टी असतील याची तुला बिलकुल कल्पना नाही. We have no idea what this will bring to you and your marriage and the people around you and your friends and even random strangers. आणि त्याच प्रकारे तुला तुझे जे नातेवाईक असतील, तुझे आप्तजन असतील, तुझे मित्रजन असतील आणि त्याच प्रकारे तुझ्या अवतीभोवतीचे सर्व लोक त्यांच्याबरोबर तुझे नातेसंबंध कसे असतील तुला याविषयी बिलकुल कल्पना नसेल. I know it's going to hurt आणि मला ठाऊक आहे की यामुळे फार वेदना होणार आहेत and it's going to be painful, आणि खरोखरच हे मोठं आपल्याला असं वाटेल की मोठी समस्या माझ्यावर आलेली आहे. but I want you to do it. पण माझी अशी इच्छा आहे की ते सर्वांनी करावं. And He is doing that in all of our lives, whether we recognize that or not. आणि आपल्याला ते समजो अगर न समजो पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही प्रक्रिया तो करत आहे. We find ourselves in the middle of pain and the promise of obedience. आणि ज्या प्रत्येक वेळेस आपण स्वतःला त्या वेदनेमध्ये आणि अभिवचनाच्या आशेमध्ये जर पाहू आणि आज्ञापालनामध्ये जर पाहू तर परमेश्वर खचितच हे कार्य करेल. And this is uncomfortable. आणि आपण पाहतो की ही गोष्ट जी आहे ती आपल्याला आरामदायी अशी नाही. See, when we see the promise, we go, whoa, nice. आणि ज्यावेळेस आपण पाहतो अभिवचन माझ्या समोर आहे आपण प्रत्येक जण म्हणतो वा किती छान आहे. And then we experience the pain and we're like, oh no. आणि मग आपण पुढे जाऊन आपल्याला समजतं की आता त्यामध्ये वेदना आपल्याला आलेल्या आहेत, त्यामध्ये काहीतरी आपल्याला समस्या आलेल्या आहेत, मग आपण नाराज होऊन जातो. See, it's hard to forget when you see the promise, आणि आपण पाहतो की ज्यावेळेस एखादं अभिवचन आपल्याला प्राप्त होतं आणि त्याच प्रकारे आपण त्या गोष्टीकडे बघतो ही गोष्ट किती कठीण आहे. but the pain creates doubts that rock your world. पण जो अशा प्रकारचा संशय आहे आणि अशा प्रकारची जी वेदना आहे जी समस्या आपल्यावर येते त्यामुळे खरोखर आपल्या मनामध्ये ती शंका निर्माण होऊ लागते. So standing in the middle of the promise and the pain of obedience is uncomfortable. आणि म्हणून मला यामध्ये हे सांगायचं आहे आपल्या वेदनेच्या मध्यभागी ज्यावेळेस आपण उभं असतो आणि परमेश्वर देवाचं आज्ञापालन करण्यासाठी मग आपल्याला तशा प्रकारचे गरज निर्माण होते ती गोष्ट वेदनादायक आहे. But it's the most important place you will be standing. पण मला तुम्हाला सांगू द्या की हीच महत्वाची जागा आहे की ज्या ठिकाणामध्ये तुम्ही उभे राहू शकता. And when you are in the middle of that place, आणि ज्या कोणत्या वेळेस तुम्ही अशा ठिकाणामध्ये मध्यभागी उभे असता here's a question that you need to answer. मग असा प्रश्न उभा राहतो की ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. More like you need to ask. तसं पाहिलं तर तुम्हाला विचारायचं आहे. And the question that you ask is, will I walk through the pain of obedience to experience the promise of obedience? आणि मग तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की आता त्या अभिवचन जे मला पाहिजे आहे त्या अभिवचनामध्ये जर मला जायचं आहे तर अशा प्रकारचं ही जी वेदना माझ्यावर आलेली आहे त्यातून मी जाण्यासाठी समर्थ आहे का आणि ते आज्ञापालन करण्यास मी तयार आहे का. That's a hard question. तो कठीण प्रश्न आहे. I have stood in the middle of this place आणि मी या ठिकाणाच्या मध्यभागी उभा आहे and I did not want to walk through the pain of obedience to experience the promise of obedience. आणि मग आता अभिवचनामधून मला जात असताना जे वेदना मला प्राप्त होणार आहेत ते मला ठाऊक आहेत पण मला हे पण ठाऊक आहे की त्यामधून गेल्यावर मला अभिवचन प्राप्त होणार आहे पण त्यासाठी मध्ये अभिवचनामधून जाण्यासाठी आज्ञापालनामधून जाण्यासाठी मी तयार नाही. See, the incredible thing about God, देवाविषयी अवर्णनीय गोष्ट कोणती आहे because He loves you and He wants the best for you, आणि कारण त्याला तुमच्यावर प्रेम करायचं आहे आणि त्याच प्रकारे त्याला इच्छा आहे की तुमच्यासाठी सर्व उत्तमातलं उत्तम व्हावं. and even in that time I didn't realize that, आणि त्या वेळेमध्ये देखील मला कधी समजलं नाही. but the thing I learned was that the promise is only available if you are willing to obey. पण मला ही गोष्ट समजली की जर तुमची आज्ञापालन करण्याची इच्छा असेल तरच ते अभिवचन तुमच्या समोर उभं आहे. His love doesn't change, त्याचं प्रेम कधी बदलत नाही but you will most likely miss out on the promise. पण तुम्ही खचितच हे मोठ्या प्रमाणात शक्य होईल की तुम्हाला ते अभिवचन प्राप्त होणार नाही. God doesn't give up on you. परमेश्वर तुम्हाला असं कधी सोडून देत नाही He continues to knock on your heart आणि तो नेहमी तुमच्या अंतःकरणावर ठोठावीत असतो and He hopes you will return to Him. आणि त्याची अशी इच्छा असते आणि तो आशा धरतो की तुम्ही त्याच्याकडे एके दिवशी वळाल. But God's not going to make it easy for you पण परमेश्वर तुमच्यासाठी ही गोष्ट एवढी सोपी करत नसतो because He knows what is good for you. कारण तुमच्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे हे त्याला चांगलं ठाऊक आहे. And God's saying, yes, it will hurt, but don't give up. पण परमेश्वर म्हणतो की होय त्यामुळे तुला त्रास होईल तुला वेदना होईल पण तू निराश होऊ नकोस. Walk through the pain of obedience जे आज्ञापालनामधून चालणारी वेदना आहे तू त्या वेदनेमधून जा so you can get to the promise of obedience. जेणेकरून तुला आज्ञापालन केल्यानंतर जे अभिवचन प्राप्त होईल त्याची आशापूर्ती होईल.
Some of you may be thinking about some things in your life. आणि कित्येक लोक आपल्या जीवनामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टींविषयी विचार करत असतील. There's a season of your life and you're walking through it and everything seems so good. आणि आपल्या जीवनाच्या अशा काळामधून तुम्ही चाललेला असता, तुम्हाला दिसतं की सर्व काही चांगलं आणि चांगलंच आहे. Then out of nowhere, मग आता कुठूनच आपण आशा पण केली नव्हती one morning you wake up आणि एके दिवशी सकाळी तुम्ही उठता and you feel some pain. आणि तुम्हाला काही वेदना जाणवते. And then you go to the doctor मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता and there's a diagnosis. आणि त्या ठिकाणामध्ये एक निदान येतं, Totally unexpected. त्याची आपण कधीही अपेक्षा केली नव्हती. You wake up in the morning, एके सकाळी उठायचं phone rings, आणि आपल्याला फोन येतो and suddenly you have a message आणि तुम्हाला असा संदेश मिळतो that changes your life. ज्यामुळे तुमचं जीवन हे बदलून जातं. See, these are overwhelming things. या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न करतात. The pain is so overwhelming आणि त्याच प्रकारे ही जी वेदना आणि हा जो त्रास आहे तो आपल्यावर इतका वरचढ होतो that the promise that God is offering gets dimmer and dimmer. It's like the light that was on is becoming dimmer and dimmer and dimmer in your life. आणि आपल्या जीवनामध्ये मग जे परमेश्वर देवाचं अभिवचन असतं, ज्याच्यावर आपण आशा लावून बसलेलो असतो, त्या अभिवचनाची मग जी आशा आहे ती एकदम कमी 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 होत जाते. जसं एखादा प्रकाश असतो, त्याचा प्रकाश हा थोडा वेळाने मंद मंद आणि मंद होत असतो. But God says as you keep walking पण परमेश्वर देव म्हणतो, जसं तू चालत आहेस with Him, त्याच्याबरोबर, trusting Him, त्याच्यावर भरोसा ठेवून, the pain begins to diminish. आणि मग ती जी वेदना आहे, तो जो त्रास आहे, तो देखील कमी कमी होऊ लागतो. The intensity will begin to fade. आणि त्याचं जे प्रमाण असतं ते देखील तीव्रता कमी कमी होऊ लागते. The promise begins to get clearer and wider. आणि मग जे अभिवचन आहे, त्याचा जी आशा आहे ती तुमच्या समोर आणखी प्रकाशित होऊ लागते. And now you can stand and testify that you will go through the pain over and over and over again because the promise that you experience in your marriage, in your family, in your relationship, in your finances, in your church is so powerful and extraordinary. आणि मग तुम्ही स्वतः अशी कबुली देऊ लागता की होय, जरी ती वेदना आली, जरी ती परिस्थिती आली आणि जरी तो काळ आला, तरी त्यामधून मी जाण्यासाठी आणि त्या वेदना सहन करण्यासाठी तयार आहे. कारण का तर परमेश्वर देवाने माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या विवाहामध्ये, माझ्या मित्रांमध्ये आणि आप्तजनांमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये जे अभिवचन दिलेलं आहे ते अभिवचन तो पूर्ण करत आहे. You see, life comes from obedience every single time. आणि आपण पाहतो की प्रत्येक वेळेस जे जीवन आपल्या समोर येतं त्यामध्ये जी अभिवचन येत असतं ती प्रत्येक वेळेस येत असतं. It's a principle. हे एक तत्व आहे And principles normally apply to all of us. आणि जे तत्व असतात ते तसं पाहिलं तर आपल्या प्रत्येकाला लागू पडतात. Life is only made possible when something dies. ज्या वेळेस एखादी कोणती तरी गोष्ट मरते त्याच वेळेस आपण पाहतो की ते जीवन शक्य होतं. The fact that you're alive is because something died for you to live. आणि तुम्ही आज जिवंत यासाठीच आहात, त्याचं मागचं कारण हेच आहे की तुम्ही जगावं म्हणून कोणीतरी मरण पावलं. In John chapter 12, verse 24, आणि योहान याचा 12वा अध्याय आणि वचन 24 मध्ये it says, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. so if you look at a seed, आणि जर तुम्ही एका बीजाकडे पाहिलं there is life inside of that seed. तर त्या बीजामध्ये आपण पाहतो त्या दाण्यामध्ये एक जीवन असतं. But the only way to access life पण आपण पाहतो की जर त्याच्यामध्ये जीवन हे जर प्राप्त व्हायचं असेल is through death. तर त्याला मरावंच लागणार आहे. The seed must be completely destroyed. जे बीज आहे ते पूर्णपणे त्याचा विनाश झालाच पाहिजे. You will never find it again the way you dropped it, आणि तुम्हाला कधीही सापडणार नाही ज्यावेळेस तुम्ही तो दाना पुरता, so that it can produce the life that it is meant to. जेणेकरून त्याच्याद्वारे जे मोठं जीवन आता येणार आहे त्याद्वारे ते जीवन येऊ शकेल. So this applies to all of हे us. आपल्या सर्वांना लागू पडतं. That life is only made possible when something dies. ज्यावेळेस कोणती तरी गोष्ट मरते, ज्यावेळेस कोणीतरी मरतं, त्यावेळेसच ते जीवन आहे जे खरं आणि सत्य आहे ते उभं राहताना So पाहतो. I want to take you through some scriptures. म्हणून आता मला तुम्हाला काही शास्त्र पाठामधून न्यायचं आहे. Jesus and his disciples are talking about life and promise. आणि येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य हे जीवनाविषयी आणि अभिवचनाविषयी बोलत आहेत. Jesus clearly declares the only way to find the promise is walking through the pain. आणि येशू ख्रिस्त त्यांना फार स्पष्टपणे समजून सांगत आहे की जर तुम्हाला अभिवचन आपल्या जीवनामध्ये हवं आहे तर तुम्हाला त्या वेदनेमधून, त्या त्रासामधून जावंच लागणार. The only way to find life is through death. आणि जर तुम्हाला जीवन प्राप्त हवं आहे तर तुम्हाला एकच मार्ग आहे, ते तुम्हाला मृत्यूमधून जावंच लागेल. Listen, Matthew chapter 16, मत्तयाचा 16वा अध्याय
in verses 13 through 16, वचन 13 ते वचन 16 आपण जर काढलं, Peter is saying something that you and I can all relate to. आणि पेत्र या ठिकाणामध्ये असं काही बोलत आहे की ज्याचा संबंध आपण सर्वजण लावू शकतो. Matthew 16, मत्तई याचा 16वा अध्याय 13 through 16. वचन 13 ते वचन 16. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात. So this conversation is about the promise that the Jews had been waiting for all of their life, that there is a Messiah coming. आणि या ठिकाणामध्ये ही जी कबुली पेत्राने दिलेली आहे ती कबुली म्हणजे एक अभिवचन आहे, ज्या अभिवचनाची वाट सर्व यहुदी लोक कित्येक वर्षांपासून पाहत होते, की ज्याविषयी सांगण्यात आलेलं होतं की मसीहा एके दिवशी येईल. The Messiah is going to usher in all the promises to the nation of Israel. आणि इस्रायल राष्ट्रासाठी जे सर्व अभिवचने दिलेले आहेत ते सर्व अभिवचने हा मसीहा येईल आणि तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. The Messiah is going to bring the life that they have been waiting and looking for. आणि मसीहा हा येईल आणि इतके वर्ष झाले आम्ही ज्या जीवनाची वाट बघत होतो ते जीवन आम्हाला हा मसीहा देव करेल. And here he is, Jesus, the Christ, the Messiah, who's going to bring every promise that has been spoken of. आणि या ठिकाणामध्ये आता मसीहा आहे, येशू आहे, ख्रिस्त आहे, की जे सर्व त्या अभिवचनाविषयी बोलण्यात आलेलं आहे, हा येशू ख्रिस्त ते सर्व पूर्ण करणार आहे. Now remember, Peter is way up here in his joy. Wow, finally the Messiah is here. I'm standing next to him. I'm talking to him. आणि आता या ठिकाणामध्ये जो पेत्र आहे त्याची परिस्थिती अशा प्रकारे आहे की तो अतिशय उच्च प्रमाणामध्ये त्याला आनंद झालेला आहे, हर्ष झालेला आहे. मसीहा माझ्या समोर आहे, त्याच्याशी मी बोलत आहे. Life couldn't be better for Peter. आता पेत्रासाठी याच्यापेक्षा चांगल्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही. But watch this, verse 17. पण आता वचन 17 मध्ये आपण पुढे पाहतो. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. And so Jesus says, you're right, I'm bringing hope, I'm bringing life, I'm bringing joy, and I'm bringing promise. आणि येशू त्याला म्हणतो, पेत्रा तू बरोबर आहेस की हे सर्व जे अभिवचन आहे हा सर्व आनंद आहे आणि त्याच प्रकारे हा सर्व हर्ष आहे तो मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. But then he makes a sharp left-hand turn. पण आता तो लगेचच एक छोटासा डाव्या बाजूला वळण घेतो. Just like that phone call. त्या फोन कॉल जो तुम्हाला सकाळी आलेला होता त्याप्रमाणे. Just like that sudden diagnosis. तेच ज्या प्रकारे तुम्ही डॉक्टरांकडे गेला आणि तुम्हाला एक वेगळंच निदान झालं. And Jesus tells Peter how this is going to work. आणि मग आता येशू पेत्राला सांगतो हे नेमकं कसं होणार आहे. Look at verse 21. वचन 21 आता आपण पाहतो. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. And Peter and the disciples, when they heard, they're like, time out. आणि आता पेत्र त्याचे सर्व जे शिष्य असतात त्याच्या अवतीभोवती ज्यावेळेस ते सर्व ऐकतात त्यावेळेस त्यांना आता असं वाटतं की आता वेळ संपली आहे. We don't want to hear this. आम्हाला हे काही ऐकण्याची इच्छा नाहीये. You're the Messiah. तू तर मसीहा आहेस, You bring in the promise. तू तर आता अभिवचन घेऊन येतोस. No one's talking about suffering and being killed. आणि आता कोणी याविषयी बोलत नाही की त्रासामधून जायचं, वेदनेमधून जायचं आणि मारून टाकलं जायचं. That's the only way the promise is possible. आणि फक्त याच प्रकारे आता ते अभिवचन शक्य आहे का? Jesus knew the only way life was possible is walking through death. येशू ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे माहिती होतं की जीवन हे त्याच वेळेस शक्य होणार आहे ज्यावेळेस तो मृत्यूमधून जाणार आहे. The only way to get to the promise is walk through the pain. आणि ज्यावेळेस फक्त त्याला ते अभिवचन प्राप्त हवं असेल तर त्याला त्या वेदनेमधून जावंच लागणार आहे. And Peter responds like you and I would, and possibly because, I don't like suffering and pain. आणि जो पेत्र ज्या प्रकारे उत्तर दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे, तुमच्या आमच्यासारखंच त्याने देखील उत्तर दिलेलं आहे, कारण आपल्याला देखील त्या वेदना आवडत नाही, त्रास आवडत नाही. Look at verse 22 and verse 23. आता आपण वचन 22 आणि वचन 23 पाहतो. तेव्हा पेत्र जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस,
कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. You see, everything has changed. बघा आता सर्व काही बदलून गेलं. The whole environment has changed. सर्व जे वातावरण आहे ते बदलून गेलं. The joy, the Messiah, the promise is all gone. जो आनंद होता, जो मसीहा होता, जो अभिवचन होतं, ते आता सर्व निघून गेलं. And all they're feeling is pain. आणि आता त्यांच्या ज्या सर्व भावना ज्या आहेत त्या आता पूर्णपणे वेदनेच्या झालेल्या आहेत. And they're left with Jesus telling them, you need to go through the pain of obedience. आणि मग आता येशू ख्रिस्त त्यांना पुन्हा निष्कर्षामध्ये एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला आज्ञा पालनामध्ये जे काही वेदना आहेत त्यामधून जावंच लागणार आहे. What are the human concerns? आणि मग या ठिकाणामध्ये मानवी काळजी, चिंता कोणकोणत्या असू शकतात? Comfort. मग एक आहे ते म्हणजे आपल्याला सांत्वन पाहिजे. I like comfort. मला सांत्वन फार आवडतं, आरामदायीपणा फार आवडतो. I like control. मला गोष्टींवर नियंत्रण आवडतं. And I like things to stay the same. आणि माझी अशी इच्छा असते की गोष्टी त्या तशाच राहाव्यात, त्यामध्ये काहीही बदल होऊ नये. And God wants the same for all of us. आणि देवाची देखील आपल्या सर्वांसाठी हीच इच्छा आहे. But at times life can only happen if we walk through the pain of death. पण कधी कधी हे होतं की जे जीवन आहे ते आपल्याला अशा गोष्टींकडे घेऊन जातं की ज्यामध्ये आपल्याला आपला विनाश होऊ शकतो, आपलं मरण देखील होऊ शकतं. Look at verse 24. वचन 24 आपण पाहतो. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. I don't know about you, but we don't really like this. आणि मला तुम्हाविषयी ठाऊक नाही, पण मला खरोखर ही गोष्ट आवडत नाही. It's okay that Jesus had to die, होय, ही गोष्ट ठीक आहे की जर येशूला मरावं लागलं तर ओके, ठीक आहे. but why me? पण मी का बरं मरावं? Why do I have to deny myself? मी स्वतःला का बरं नाकारावं? Why do I have to take up the cross? मी का बरं स्वतः वधस्तंभ उचलून घेऊन चालावा? And he says, for whoever wants to save their life, आणि तो म्हणतो की जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो. isn't that what we are all trying to do? आणि हीच गोष्ट आपण सर्वच करण्यासाठी प्रयत्न करीत नाही का? We want to hold on to what we have. जे काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपल्याला धरून ठेवायला आवडतात. We have to we want to control what we know and have. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत, त्या प्रत्येक गोष्टींवर आपण नियंत्रण प्राप्त करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. We know one day we're all going to die. आपल्याला ठाऊक आहे की एके दिवशी आपण सर्वजण मरणार आहोत. But the amazing house that you're living in, पण ज्या अद्भुत घरामध्ये तुम्ही आज राहत आहात, someone else is going to live in it. मग त्यामध्ये दुसरंच कोणीतरी येऊन राहणार आहे. The awesome car you drive, आणि जी सर्वात चांगली अद्भुत जी गाडी तुम्हाला आवडते की तुम्ही ती चालवता, it's going to break down. आणि ती एके दिवशी देखील ती मोडकळीस येणार आहे. This is all going to end. या सर्व गोष्टींचा कोठे ना कोठे अंत होणार We're आहे. going to lose it anyway. आणि कोणत्या तरी एके दिवशी आपण या सर्व गोष्टी गमावणार आहोत. But Jesus gives us a way to bring purpose to that loss and meaning to that death. पण परमेश्वर देव जे सर्व नुकसान होणार आहे, ज्या गोष्टी आपण गमावणार आहोत, त्याच्या मागे एक उद्देश देत आहे. आणि त्याच प्रकारे ज्या मरणाविषयी तो बोलत आहे त्यामागे देखील तो एक हेतू आपल्याला देत आहे. So he says the pain that you are going through, आणि तो आता म्हणत आहे की ज्या वेदनेमधून तुम्ही आता जात आहात, all of this has a purpose. या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक उद्देश आहे. So then he says in verse 25, मग वचन 25 मध्ये तो म्हणतो, कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. so whoever loses their life for me, meaning Jesus, will find it. याचा अर्थ तो म्हणतो, कारण जो कोणी आपला जीव जो कोणी आपला जीव माझ्याकरिता देऊ पाहतो त्याला तो मिळेल. You see, obeying Jesus brings purpose to death. येशू ख्रिस्ताचं अनुकरण केल्याने काय होतं, जो मृत्यू आपल्या समोर आहे त्याच्या मागचा उद्देश आपल्याला प्राप्त होतो. Losing something through obedience brings meaning to that loss. आणि ज्या आज्ञापालन आपण येशू ख्रिस्ताचं करत आहोत ते केल्यामुळे आपल्यावर जो नुकसान येणार आहे, जो त्रास येणार आहे आणि वेदना येणार आहे, त्यामागे देखील एक विशिष्ट उद्देश राहिलेला आहे. So this is what we're looking for. आणि याच गोष्टींकरता आपण बघत आहोत. Intentionally obeying him. आणि आपण जर आपल्या मुद्दामून रीतीने किंवा जर आपण ठरवलेलंच आहे की त्याचं आज्ञापालन करायचंच, Following him. किंवा त्याच्या मागे जायचंच, Walking through pain. आणि त्या वेदनेमधून जायचंच, Through loss. आणि मग त्यामध्ये मला कितीही नुकसान होऊ द्या, Obedience to bring purpose and meaning to the life. त्यामुळे काय होणार आहे, त्या आज्ञापालनामध्ये मला जे जीवन प्राप्त होणार आहे, जे अभिवचन प्राप्त होणार आहे, त्यामागे तो अर्थ लपलेला आहे. Because that's the only way you get the life Jesus wants. आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे येशूची इच्छा आहे त्याच प्रकारे तुम्हाला जीवन प्राप्त होईल. And so at some point, आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या ठिकाणी
God is going to ask you to do something that is going to be painful. परमेश्वर देव तुम्हाला अशा गोष्टी करायला सांगणार आहे ज्यामुळे खचितच आपल्याला त्रास आणि वेदना होणार आहेत. If you do not know Jesus, जर तुम्ही येशूला ओळखत नाही the painful thing today for you is to realize that you're a sinner. आणि मग तुम्हाला हे गोष्ट स्वीकारण्यासाठी अतिशय अवघड आणि त्याच प्रकारे कठीण आणि वेदनादायक होणार आहे की तुम्ही पापी व्यक्ती आहात. Without hope, त्यामध्ये कोणतीही आशा नाहीये. and unless you repent जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करत नाही and believe आणि विश्वास ठेवत and नाही, receive Christ as your personal Savior येशू ख्रिस्ताला तुमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारत नाही and surrender yourself to Him, आणि त्याच प्रकारे तुम्ही आपले जीवन त्याला समर्पित करत नाही you lay down yourself आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्याच्या समोर उपडं पाडत नाही and allow Him to be the center of your life, आणि तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू त्याने व्हावं म्हणून तुम्ही त्याला परवानगी देत नाही, that is painful, ते खरोखरच आपण पाहतो वेदनादायक आहे. but that's the way to the Lord. पण हाच एक मार्ग आहे, आपण प्रभूकडे जाऊ शकतो. For some of you, तुम्हापैकी काही जणांना it might be your marriage, कदाचित तुमचं ते विवाह असेल, it may be your relationships, तुमचे नातेसंबंध असतील struggle within the relationships of relatives. आणि त्याच प्रकारे काही तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्याबरोबर नातेसंबंधाला घेऊन तुम्ही झगडत असाल. And so the question is, are you willing to walk through the pain in order to experience the promise? आणि म्हणून आता प्रश्न या ठिकाणामध्ये असा येतो, जे आपल्या समोर अभिवचन ठेवलेलं आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला आता आज्ञापालन करावं लागणार आहे, पण त्या आज्ञापालन करत असताना मला वेदनेला पण सामोरं जावं लागणार आहे. That is a big question. तो एक खरोखर मोठा प्रश्न आहे. How many times किती वेळेस we look at the pain आपण त्या वेदनेकडे बघतो and we don't go through it? आणि आपण त्या वेदनेमधून जाण्यासाठी तयार नसतो. How many times have you lost the promise because of that? आणि त्याच कारणामुळे किती वेळेस तुम्ही जे आपल्या समोर ठेवलेलं अभिवचन आहे ते पूर्णपणे गमावलेलं आहे. Some of you, तुम्हापैकी काही जण things may be very painful. गोष्टी खरोखर फार वेदनादायक असतील. You know, you may look at a need and you're quite capable of meeting it. आणि तुमच्या एखादी गरज असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ती आता ती गरज पूर्ण करण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये मी सक्षम आहे. And maybe you have to sacrifice a little bit. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. And that's okay. आणि मग ते ठीक आहे, You can get through that. तुम्ही त्यामधून जाऊ शकता. But when you go through this, पण ज्यावेळेस तुम्ही त्यामधून जाता you'll know how to navigate it, तुम्हाला ठाऊक असतं की आता मी कोणत्या दिशेने गेलं पाहिजे. because following God is the toughest thing that you will ever do. कारण का तर आपल्या जीवनामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल ते म्हणजे देवाचं अनुकरण करणे. Think of Jesus. येशूविषयी विचार करा. The pain of his obedience was dying on the cross. आज्ञापालनामध्ये जे त्याने सर्व दुःख सहन केलं त्याचा परिणाम काय झाला की तो वधस्तंभावर गेला आणि त्याला आपलं मरण द्यावं लागलं. He was God. तो तर देव होता. Why do you have to do that? त्याला का बरं या सर्व मृत्यूमधून जावं लागलं? Why do you have to go through the pain? त्याला का बरं या सर्व वेदनेमधून जावं लागलं? You see, because there's a principle there. कारण त्या ठिकाणामध्ये देखील एक तत्व आहे. We're not going to read Paul's account in 2 Corinthians chapter 11 verse 23 to 27, and you can read that at some point. आणि तुम्ही घरी जाऊन 2 कोरिंथ याचा 11वा अध्याय वचन 23 ते वचन 27 हे वाचू शकता. And Paul talks about, he says how in labors he was beaten, put in prisons, and he was shipwrecked, and he was stoned, and he was in the water, and people tried to kill him. All of this is going on. आणि आपण पाहतो की पौलाच्या जीवनाविषयी त्या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे. तो किती त्या त्रासामधून गेला, किती संकटामधून गेला, किती छळामधून गेला. त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की कितीतरी रात्र आपण पाहतो त्यांनी जागून काढल्या. समुद्रावरती देखील तो होता आणि त्याला मरण प्राप्त होणार होतं. त्याच्यावर कितीतरी आपण पाहतो चापकाचे फटके मारण्यात आले. का बरं या सर्वांमधून गेला? And yet he says, तरी पण तो काय म्हणतो? I walked with Jesus. मी येशू बरोबर चाललो. And as God is tapping you this morning, आणि आजच्या सकाळी ज्यावेळेस परमेश्वर देव तुमच्या हृदयावर ठोठावीत आहे, something in your life तुमच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टींवरती that is deep and personal, की ज्या गोष्टी अतिशय खोलवर आहेत आणि त्या अतिशय वैयक्तिक आहेत, that is very precious to you, त्या गोष्टी तुम्हाला अतिशय मौल्यवान आहेत. and he does it because he loves you. आणि तो त्या गोष्टी करतो कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. He does it so you can feel the depth that you haven't felt before. आणि तो त्या गोष्टी यासाठी करतो की जेणेकरून ज्या सर्व गोष्टी खोलवर मुरलेल्या आहेत
त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे समजाव्या की तुमच्यासाठी चांगल्यासाठी आहेत. He does it because it's the best thing for you. आणि त्याच प्रकारे तो या गोष्टी यासाठी करतो की तुम्हाला समजावं की त्या गोष्टी तुमच्यासाठी उत्तमातल्या उत्तम आहेत. It may be the most painful thing that you are going through. कदाचित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असेल की तुम्ही अतिशय वेदनादायक अशा गोष्टीमधून जात असाल. But let me assure you that there is a promise on the other side. पण मला तुम्हाला खात्री देऊ द्या की दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये तुमच्यासाठी अभिवचन राखून ठेवलेलं आहे. You may be in the middle of it and says, I don't know if I can take this anymore. आणि तुम्ही या परिस्थितीच्या मध्यभागी उभे असाल आणि तुम्ही विचार करत असाल, तुम्ही म्हणत असाल मला खात्री नाहीये की मी पुढे जाईल आणि मला ते अभिवचन मिळेल की नाही. I don't know if God is really going to come through. आणि मला खरोखरच ठाऊक नाही, खात्री नाही की परमेश्वर देव मला यामधून घेऊन जाईल की नाही. My prayer for you तुमच्यासाठी माझी प्रार्थना ही आहे that we don't get tripped up by the pain and lose sight of the promise. की आपण या वेदनेमधून आणि या परिस्थितीमधून जात असताना कधीही स्वतःला खाली पाडता कामा नये आणि त्याच प्रकारे जे अभिवचन आहे त्यामधून आपलं लक्ष कधीही आपण इकडे तिकडे वेधता कामा नये. So as we are getting to close, जसं आपण आता शेवटाकडे येत आहोत, let me ask you personally. वैयक्तिक रीतीने मला तुम्हाला विचारू द्या, What is God asking you to personally obey Him? परमेश्वर देव तुमच्यापासून काय मागत आहे की तुम्ही त्याचं वैयक्तिक रीतीने आज्ञापालन कसं करावं. What areas of your life is He putting a finger on? आणि तुमच्या जीवनामधला असा कोणता विभाग आहे की ज्यावर तो आज बोट ठेवत आहे. And maybe for many years or many months or whatever time you've been saying, I don't know if I want this. आणि मग आता कितीतरी वर्ष झाले असतील, महिने झाले असतील, किती काळ गेला असेल मला ठाऊक नाही, पण तुम्ही अशा प्रकारे म्हणत असाल की मला काही हे नकोय. And God is asking you to obey Him. पण परमेश्वर देव आज तुम्हाला सांगत आहे की तुम्ही त्याचं आज्ञापालन करावं. Is it a faith thing? आणि मग ती आता अशी गोष्ट असेल की ती तुमच्या दैवाविषयी असेल, Is it a trust thing? मग ती अशी गोष्ट असेल की ज्यावर तुम्ही फार भरोसा ठेवता. Some of you may be saying, can you please tell me this is real? आणि तुम्हापैकी किती जण असं म्हणत असतील की मला तुम्ही कृपया सांगा की ही गोष्ट खरोखर अशी आहे का. Because I have been disappointed. कारण का तर कितीतरी वेळेस मी निराश झालेलो आहे. I can assure you, पण मी तुम्हाला खात्री देऊ शकतो the promise is real. की जे अभिवचन आहे ते खरं आहे, सत्य आहे. And no matter what it is that you're going through, आणि मग तुम्ही आज कोणत्याही परिस्थितीमधून जात असा काही हरकत नाही. God's going to lead you through that. परमेश्वर देव त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं नेतृत्व करणार आहे. Maybe you need to forgive some people, कदाचित तुम्हाला आपल्या जीवनामध्ये काही लोकांना क्षमा करावी लागेल, even if they don't deserve it, जरी त्यांची तशी पात्रता नसेल. because it's coming between you and God. कारण का तर ते जे व्यक्ती आहेत, ते जे संबंध आहेत ते तुमच्यामध्ये आणि देवामध्ये येत आहेत. It could be a moral thing, it could be a future thing. मग त्या आणखी काहीतरी मोठ्या गोष्टी असतील, आणखी त्या काहीतरी भविष्यामधील गोष्टी असतील. What is God asking you right now to obey Him in? मग आत्ता या क्षणाला परमेश्वर देव तुम्हाला नेमकी कोणती मागणी करत आहे की तुम्ही त्याचं आज्ञापालन करावं. See, the reason we went through all of this, आणि एक कारण या सर्वांमधून आपण गेलेलो आहोत, because a promise of obedience always brings life. कारण जे आज्ञापालनाचं हे जे जीवन आहे ते जीवन नेहमीच आपल्याला जीवन घेऊन येतं. And so my goal this morning as we come around the table जसं आपण आता प्रभूच्या मेजाजवळ येत आहोत, Is या to- सर्वांमधून मला सांगण्याचा एकच निष्कर्ष आहे is to invite you into that pain of obedience so that you can experience the promise that comes with that obedience. की तुम्ही सर्वांनी परमेश्वर देवाचं आज्ञापालन करावं. त्या आज्ञापालनामधून जात असताना जो त्रास आणि वेदना आहे त्या तुम्ही सहन केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या समोर ठेवण्यात आलेलं जे अभिवचन आहे त्याला आपण खचितच प्राप्त करू. Maybe you're sitting here and you don't know what to do. आणि कदाचित तुम्ही या ठिकाणामध्ये बसलेला असाल, तुम्हाला समजत नसेल की मी आता काय करावं, How do I know? मला कसं काय बरं समजेल. Here's some suggestions for you. या ठिकाणी मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा सल्ला देतो. Look at the scriptures. शास्त्र पाठाकडे बघा. The word of God is full of things that God calls you and I to obey in. आणि परमेश्वर देवाच्या वचनामध्ये आपल्याला कित्येक गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या गोष्टीचं परमेश्वर देव म्हणतो की त्याचं तुम्ही आणि मी आज्ञापालन करावं. And when we look at that, it becomes clear. आणि ज्यावेळेस आपण त्या सर्व आज्ञापालनांकडे बघू, त्याच्या आज्ञांकडे बघितल्यावर त्या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. Secondly, begin to listen to practical teachings. आणि दुसऱ्या गोष्टी आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी सर्व आपल्याला शिकवण्यात येतात,
प्रात्यक्षिक जे शिक्षण आहे तुम्ही त्या गोष्टी आता आपल्या जीवनामध्ये आणण्यास सुरुवात करा. Certainly, there's plenty of good teachings in our church, आणि खात्रीपूर्वक आपल्या देखील मंडळीमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यात येतं. but there's also some very good teaching available on the internet. पण त्याच प्रकारे इंटरनेटवर देखील चांगल्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे. And you have the opportunity to hear and be challenged and apply that into your life. आणि तुम्ही देखील अशा प्रकारचे सर्व इंटरनेटवर सांगण्यात आलेले जे शिक्षण आहे ते ऐकू शकता. तुम्ही स्वतःला त्याद्वारे आव्हान करू शकता आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन करू शकता. Third thing you can do is ask wise, godly people in your life. आणि त्याच प्रकारे आपण परमेश्वर देवाकडे आपल्या जीवनामध्ये जे हुशार, बुद्धिमान असे लोक आहेत त्यांची मागणी करावी. There are many saints in the church that have walked with God for many years. पुष्कळशे असे लोक संतगण मंडळीमध्ये आहेत की जे कित्येक वर्ष प्रभू बरोबर चालत आहेत And they have experienced God. आणि त्यांनी प्रभूचा अनुभव घेतलेला They आहे. don't have perfect lives, पण असं नाही की ते परिपूर्ण जीवन जगत आहेत. but talking to them will help. पण खरोखर त्यांच्या बरोबर जर आपण बोललो तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. And lastly, pay attention to the tension that you're feeling in your heart. आणि आता आपण सर्वात महत्त्वाची आणि चौथी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या जो तणाव आणि जो सताव आणि जो त्रास आणि वेदना त्यामधून तुम्ही चाललेला आहात. Because that's how sometimes God leads. कारण कधी कधी अशाच प्रकारे परमेश्वर देव आपलं नेतृत्व करतो. So here's what's going to happen when you do these things. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी कराल त्यावेळेस आता काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. The result of that, त्याचा परिणाम काय होईल. the pain of obedience always leads to the promise of obedience. आणि आपण पाहतो की आता जे आज्ञा पालनामधला जो त्रास आहे जो आपण त्या वेदनेमधून गेलेलो आहोत तो आपल्याला नेहमीच त्या अभिवचनाकडे घेऊन जातो. Please don't forget that. कृपा करून तुम्ही हे विसरू नका. When you're in midst of these circumstances ज्यावेळेस तुम्ही अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये सापडलेला आहात तुम्हाला असं वाटतं की मी आता गोंधळून गेलेलो आहे that are painful, आणि त्या खरोखरच मला वेदनादायक आहेत and you may not know what hangs in the balance, आणि मग आता तुम्हाला समजत नाही की आता पुढे जाऊन भविष्यकाळामध्ये गोष्टी माझ्यामध्ये काय बरं आणून टाकतील. but if you could see 10 years ahead, पण जर तुम्ही आता भविष्य काळामध्ये 10 वर्षांनी जर पाहिलं you would have no problem obeying God right now. मग आता या क्षणाला परमेश्वर देवाचं आज्ञा पालन करण्यामध्ये तुम्हाला कोणतीही समस्या And जाणवणार that's नाही. what God wants you to do, is trust Him. आणि परमेश्वर देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवावा. You don't know what hangs in the balance. आणि मग आता खरोखर तुमच्याकडे तुमच्या जीवनामध्ये काय नेमकं पडेल काय उरेल हे तुम्हाला ठाऊक नाही. Think about what hung in the balance of Jesus' obedience to God. आणि मग आता ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर देवाचं पित्याचं आज्ञापालन केलं त्यावेळेस त्याला कोणती बरं गोष्ट त्याच्यामध्ये येऊन पडली त्याला काय बरं प्राप्त झालं. Can you imagine in the Garden of Gethsemane if Jesus would have said to the Father, I can't do this? आणि तुम्ही जर कल्पना करू शकता का गेसेमनी बागेमध्ये ज्यावेळेस येशू आलेला होता त्याने जर पित्याकडे असं म्हटलं असतं की पित्या ही गोष्ट मी करू शकत नाही. Had he lost the sight of the promise, आणि मग जर त्याने जे अभिवचन त्याच्या समोर ठेवलेलं आहे त्यावरची आपली दृष्टी जर दुसरीकडे त्याने केली असती. can you imagine if Apostle Paul, because of the pain and crisis he went through, would have left God? आणि तुम्ही कल्पना करू शकता का जो प्रेषित पौल आहे त्याच्यावर कितीतरी संकटे आले कितीतरी वेदना आल्या छळ आले आणि त्या सर्वांमधून त्याने जर देवाला म्हटलं असतं की आता छळामधून मला बाहेर जायचं आहे मला पुढे जायचं नाही. More than likely we will not be sitting here this morning. मग खचितचपणे फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे या सकाळी आपण या ठिकाणामध्ये बसलोच नसतो. Saints, संतगणांनो many people have come before us. कित्येक लोक आपल्या अगोदर आले. They believed, त्यांनी विश्वास ठेवला they sacrificed, त्यांनी त्याग केला and they trusted God. आणि त्यांनी देवावर भरोसा ठेवला Even when there was no hope, जरी त्यांना कोणतीही आशा दिसत नव्हती even when there was no evidence. आणि जरी त्यांना कोणताही पुरावा दिसत नव्हता. But if they had lost the sight of the promise because of the pain, पण जर त्यांच्यावर ज्या वेदना येतात त्यामुळे जर त्यांनी आपल्या समोर जे अभिवचन ठेवलेलं आहे त्यावरचं लक्ष जर त्यांनी काढलं असतं we wouldn't have read about what we read and experience and the testimony that we hear each and every day. आणि मग जर आपण पवित्र शास्त्रामध्ये जे सर्व साक्षी सांगण्यात आलेल्या आहेत ज्या घटना सांगण्यात आलेल्या आहेत त्याच प्रकारे ज्या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या आपण कधी वाचल्या नसत्या कधी आपण ऐकल्या पण नसत्या. The testimony, like we heard this morning, आणि जी साक्ष आज आपण सकाळी ऐकली it comforts and encourages you. आणि ती खरोखर आपल्याला सांत्वन देते आपल्याला उत्तेजित करते. When all hope was lost, ज्यावेळेस सगळी आशा आता संपली होती God does a miracle, परमेश्वर देव चमत्कार करतो you know, and we cannot give up. आणि आपण त्यामुळे निराश होता कामा नये. God doesn't want you to quit.
परमेश्वर देवाची अशी बिलकुल इच्छा नाही की आपण आता त्यामधून बाहेर निघून जावं. Maybe you're just hanging by the thread आणि कदाचित तुम्ही फक्त त्या दोऱ्याला धरून असाल and you think you're going to fall apart. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी आता पडून जाणार आहे. But God is there right there with you. परमेश्वर देव नेहमी सदा सर्व काळ तुमच्या बरोबर आहे. We know what profit is it to man if he gains the whole world and loses his soul. आणि खरोखरच त्या मनुष्याला काय बरं फायदा होईल ज्याने आपलं सर्व धन संपत्ती जर देऊन टाकली पण जर स्वतःच्या जीवाचा नाश केला. See, God wants you. परमेश्वर देवाची इच्छा आहे की त्याने त्याला तुम्ही प्राप्त व्हावेत. Even before the foundation of the world, आणि या पृथ्वीच्या स्थापनेच्या पूर्वी he loved you त्याने तुमच्यावर प्रीती केली unconditionally. आणि अशी प्रीती ज्याच्या मागे कोणतीही अट नाही There's no asterisk. आणि त्या ठिकाणामध्ये कोणत्याही प्रकारची अट त्यांनी लावली नाही. He doesn't want you this way, that way, then he'll accept you. He accepts you just the way you are this morning, right now. आणि तो अशा प्रकारे म्हणत नाही की तुम्ही जर असे असाल तरच मी तुमचा स्वीकार करेल, पण तो म्हणतो की ज्या प्रकारे तुम्ही आज सकाळी आज आहात त्या प्रकारे मी तुमचा स्वीकार करतो. So I pray this morning as we come to the table आणि म्हणून आपण प्रभूच्या मेजाजवळ आता येत असताना मी तुमच्यासाठी हीच प्रार्थना करतो that you will surrender your life. की तुम्ही आपलं जीवन समर्पित करावं. I would give those areas to God where you have been hesitant. आणि आतापर्यंत तुम्ही जे सर्व आपल्या जीवनामधील विभाग स्वतःकडेच ठेवलेले आहेत, स्वतःकडे नियंत्रण ठेवलेलं आहे, ते तुम्ही आज प्रभूला समर्पित करावेत. And I know where things have been difficult and you had to trust but you don't know how to. आणि मला ठाऊक आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या परमेश्वर देवाला देण्यामध्ये तुम्ही त्याचा भरोसा ठेवला नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. God will come through. पण परमेश्वर देव त्या सर्व गोष्टींचा ताबा घेईल. Just trust him. फक्त त्याच्यावर आपण भरोसा ठेवला पाहिजे. That's what we have. आणि आपण तीच गोष्ट करू शकतो. That's the promise तेच अभिवचन आहे and we'll experience it. आणि खरोखर आपण त्याचा अनुभव घेऊ. May God bless you all. देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो.